प्रगत देश जास्त कर्ज घेत असतील तर त्यांची फेडण्याची अधिक क्षमता दर्शवते का? तर त्यांची फेडण्याची क्षमता दर्शवते का? कारण त्यांच्याकडे असलेल्या ॲसेट्स ह्या देखील आपल्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे त्यांना कर्ज मिळण्याची शक्यता जास्त आहे. पण अमेरिके बाबतीमध्ये सगळ्याच गोष्टी आता खूपच क्लिष्ट पद्धतीवरती गेल्या आहेत आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात सोन्याचा भाव देखील वाढताना आपल्याला दिसला. एआय बबल सुद्धा फुटेल का? त्याचा शेअर मार्केटवर किती परिणाम? ह्या अशा गोष्टींना आपल्याला काय म्हणता आपण फक्त प्रेडिक्ट करू शकतो, पण ऍक्च्युअल त्यामध्ये काय होईल हे जसं आपला मेंदू आहे ना ॲसिफेनिक आहे. आपण 3 लाख वर्ष जंगलात राहिलो, आपण 10,000 वर्षापूर्वी शेती पशुपालन राज्य निर्माण करायला लागलो. आपल्या मेंदूला लॉंग टर्म कळत नाही, आपल्याला शॉर्ट टर्म कळतं. सो त्यामुळे झालंय काय, आपल्याला ना पॅटर्न शोधायला आवडतात. आपण ॲसिफेनिक होतो, आपण पॅटर्न समजला की म्हणतो की माझं सर्व्हायव्हल झालं. ही आपल्या एक माणसांचं एक बेसिक स्ट्रक्चर आहे. पण आपल्याला हे स्ट्रक्चर जितकं तोडून या सगळ्याकडे बघता येईल तितक्या गोष्टी, कारण दरवेळेला घडणारी गोष्ट ही बऱ्याच वेगळ्या पद्धतीने उलगडत असते. त्यामुळे जे पास्ट मध्ये घडलं तसंच घडेल हा आपला मे बी तो ॲसिफेनिक पॅटर्न आहे. या वेळेला जगामध्ये गोष्टी इतक्या मोठ्या प्रमाणात बदलत आहेत की फक्त एक .com ही फक्त उलगडून समोर येत होतं. आता तुम्हाला त्याला एआय त्याला पुढे जोडून काय म्हणतात 3D मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम, अख्खी बिल्डिंगच्या बिल्डिंग एआय प्लस 3D मॅन्युफॅक्चरिंग मॅन्युफॅक्चर होऊन तयार होते. इतक्या लेवलवरची गोष्ट तुम्ही फक्त एक .com लेवलवरती कम्पेअर नाही करू शकत आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गोष्टी होत आहेत. पण त्याची जी काय व्हॅल्युएशन्स होतात अमेरिकन बाजारपेठेमध्ये तर त्याचा खूप बारकाईने विचार करून मायक्रो लेवलवरती आणि मायक्रो लेवलवरती अभ्यास करावा लागतो. इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी बुडवण्यासाठी ज्या कृत्या करतो त्यावर उघडी करण्यासाठी काही प्रोव्हिजन केली आहे का? इन्कम टॅक्स तुम्हाला जास्ती जर तुमच्यावरती इन्कम टॅक्सच्या केसेस वगैरे चालू आहेत आणि त्याने तुम्ही एकदम त्रस्त झालेले आहे तर ते केसेस तुम्हाला अत्यंत कमीत कमी फी मध्ये काय म्हणतात पेनल्टी मध्ये डिस्पोज करण्याच्या प्रोव्हिजन्स दिल्या आहेत. म्हणजे आता आपलं धोरणच बघितलं तुम्ही, आपल्याला जो कर प्रशासनावरचा होणारा खर्च आहे तो कमी करायचा आहे आणि तो जर कमी करायचा असेल तर समस्याचे समाधान जास्तीत जास्त प्रमाणात हे लिटिगेशन्स कमी करणं. सो त्यासाठी पूर्वी अशी एक प्रोव्हिजन होती की जर तुमचा टॅक्स विवाद चालू असेल तर त्याच्या 20% किंवा 30% पर्यंत पैसे टॅक्स रूपाचे पहिले तुम्हाला जमा करायला लागायचे. नंतर काय असेल तो निकाल येईल तेव्हा बघू. पण मोठ्या प्रमाणात 1 कोटीचा तुमचा कर असेल तर 30 लाख रुपये तुमचे अडकून पडले तर त्याला आता या बजेटमध्ये सोडून देऊन 10% वरती आणलेले आहे. तुम्ही फक्त 10% भरा, बाकी पुढे काही गोष्टी बघून घेऊ. या वर्षीचा बजेट 2026-27 किती टक्के जीडीपी अनुमान निश्चित करतो? तो वाढीचा 7.4% वाढीचा दर जीडीपी मध्ये दिलेला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन क्षेत्राचे योगदान भारताच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन क्षेत्राचे एक्झॅक्ट पर्सेंटेज काय आहे तर ते मला काही तुम्हाला सांगता येणार नाही. पण पर्यटन क्षेत्राचं योगदान जर आपण अनेक आपल्या इतर देशांसोबत कम्पेअर केलं तर ते जे प्रमाण आहे ते खूप कमी प्रमाणात होईल. सो पर्यटन उद्योगाबद्दल बोलत होतो. सो पर्यटन उद्योगामध्ये आपलं जे प्रमाण आहे ते अतिशय कमी आहे. आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसाय मोठा करण्याला स्कोप आहे. अगदी तुम्ही बघा युरोपमध्ये अमेरिकेमध्ये कुठल्याही विकसनशील देशामध्ये देखील पर्यटनासाठी खूप मोठ्या प्रमाणात गोष्टी जाहीर केल्या जातात. म्हणजे आता पुढचा प्रश्न येतो तोपर्यंत सांगतो. साऊथ कोरियाचा खूप मोठ्या प्रमाणात विकास चाललाय आपण बघतोय. तो साऊथ कोरियाने एक अनुदान जाहीर केलेलं आहे की भारतीय जे विद्यार्थी कोरियन भाषा शिकतायत त्यांना लगेच स्कॉलरशिप दिली आहे आणि त्यांच्याकडचे टुरिझम इंडस्ट्री मधले डिप्लोमा कोर्सेस ते त्यांना देत आहेत. म्हणजे सगळं आम्ही खर्च करू, तुम्ही या
शिका, म्हणजे जेणेकरून काय होईल की अजून आपले भारतीय लोक फिरायला कुठे जातात, जपानला जातात, अमेरिकेत जातात, युरोपला जातात, अजून कोणी साऊथ कोरिया फिरायला गेलं का? साऊथ कोरियाला तुमचं परकीय चलन हवंय, तुम्ही आमच्या देशात फिरायला या हवंय म्हणून ते भारतीय विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देत आहे. सो अशा प्रकारची अजून धोरणं आपण अजून पोहोचलो नाही पर्यंत. सो भारताची अर्थव्यवस्था 140 कोटी लोकांची आहे, पण पर कॅपिटा इन्कम आपलं अतिशय कमी आहे. सो लक्षात घ्या, भारतीय अर्थव्यवस्था ही अनेक गोष्टींनी बांधली गेली. आपण डेमोक्रेटिक देश होतो, सो त्यामुळे डेमोक्रेटिक देशामध्ये आपल्याला काही गोष्टी राबवताना बरेच अडचणी येतात. ज्याप्रमाणे चीन किंवा अगदी आत्ताचा नवीन बांगलादेश सुद्धा ज्या प्रकारे डिसिजन्स घेऊ शकतात, त्याप्रमाणे आपण सहज डिसिजन घेणारं सरकार आपण स्थापन करत नाही. सो त्यामुळे आपल्याकडे डिक्टेटरशिप नसते, हा एक मुद्दा. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे अगदी आपण जे डेव्हलपिंग देश आहे त्या तुलनेत आपण कधी पटीने मोठी लोकसंख्या असलेला देश, खंडप्राय देश, 140 कोटी लोकांना घेऊन आपण पुढे चालतोय. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं अडकलेलं आपलं आहे ते म्हणजे विक्टिमहूड. आपल्याला सगळ्यांना विचार करणं फार आवडतं आणि जो म्हणतो अरे तू तर विचार आहेस, तुझ्यासाठी ही जी सगळी परिस्थिती आली यासाठी सरकार जबाबदार आहे, तू नाही. म्हटलं की आपण पहिले कम्फर्टेबल चेअरवरती बसतो, आपण त्यांना अनुदान देतो. तर हे सगळं धोरण आहे, हे बदलून आपला पर कॅपिटा इन्कम वाढलं पाहिजे, हे नक्की आहे. पण एक महत्त्वाची पॉझिटिव्ह गोष्ट अशी की 2 वर्षापूर्वीच आपण $2000 पर कॅपिटा इन्कम हा जो मार्क आहे तो क्रॉस केला. म्हणजे साधारण काय तर मासिक उत्पन्न 18 ते 20 हजाराच्या पल्ल्यात पर कॅपिटा दरवेळी जाईल अशा याच्यात आलो. हा जो मार्क आहे हा 1960 सालीच अमेरिकेने क्रॉस केला होता. चीनने हाच 2005 साली क्रॉस केला. पण त्या सगळ्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात त्या अर्थव्यवस्थेची वाढ होते. सो $2000 आपण मार्क हे केलेला आहे. शेवटचा प्रश्न, प्रशासनावरील खर्च कमी करताना नवीन रोजगार निर्मिती, नोकरीची शक्यता, संधी किती प्रमाणात आहे? आता रोजगार निर्मिती या गोष्टीकडेच ना प्रत्येक प्रकारचं सरकार आणि त्याची राजकीय भूमिका ही वेगळी असते. तर तुम्ही जर थोडंसं लेफ्ट आयडिओलॉजीचं कडे टिल्ट होणारं काँग्रेस सारखं सरकार जर बघाल तर त्यांना सरकारी नोकऱ्या जाहीर करायला, सरकारी नोकऱ्या वाढवायला आवडतात. राईट साइडचं जे ज्यावेळेला गव्हर्नमेंट येतं, उजव्या विचारधारेचं सरकार ज्याला येतं, त्याला सरकारी नोकऱ्या किती प्रमाणात कमी करता येतील आणि प्रायव्हेट सेक्टरला किती मोठ्या प्रमाणात वाढवता येईल याकडे. तर ह्या दोन्ही आयडिओलॉजींचा एकमेकांशी क्लॅश होत असतात. कुठली आयडिओलॉजी चूक की कुठली आयडिओलॉजी बरोबर हे प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. माझं फक्त त्याबद्दलचं ऑब्झर्वेशन असं आहे की जसं माणसाला आपण परमनंट जॉब देतो, तो पहिले एक काम करतो, काम करणं बंद करतो. सो त्यामुळे आपण सरकारी नोकऱ्या वाढवण्यापेक्षा आपण जास्तीत जास्त प्रमाणात जर तुम्ही बघाल सरकारी कामावरती सुद्धा एखादा कॉन्ट्रॅक्टवरचा मुलगा ठेवला तर तो 1.5 लाख रुपयाचा जो सरकारी अधिकारी आहे त्याच्याऐवजी तो 30,000 रुपयाचे काम करतो, तो मुलगा तो जास्त एफिशिएंटली काम करतो. त्यामुळे अशा प्रकारच्या रोजगाराच्या संध्या येत्या काळात वाढणार. आपण जर फिक्स माइंडसेटनी अशा मानसिकतेत जाणार असू की मोठ्या प्रमाणातल्या अशा गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या, मग रिटायरमेंट फंड, तर ही होणार नाही. आपल्याला येत्या काळात अशा परिस्थितीत जायचंय की आपला रिटायरमेंट फंड आपल्यालाच निर्माण करायचा आहे. जी गिग इकॉनॉमी मोठ्या प्रमाणात येते. म्हणजे जर तुम्ही बघाल खूप मोठ्या प्रमाणात रोजगार हा ओला, उबर, स्विगी, झोमॅटो, तसंच ब्लिंकिट असे क्विक कॉमर्स इंडस्ट्रीज आहेत, त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात रोजगार लोकांना निर्माण केलेला आहे. आता या रोजगाराबद्दल अनेक जण म्हणतील की हा काही स्थिर रोजगार नाही. सो वादविवाद त्याला अनेक पातळीत होऊ शकतील. पण माझं या बाबतीमधलं एक ऑब्झर्वेशन फक्त सांगतो की जो लोअर मिडल क्लास आहे भारताचा, हा मला खूप जास्त प्रॉमिसिंग वाटतो. म्हणजे एखादा मध्यमवर्गीय माणूस
1,50,000 पगारावरती म्हणतो माझ्या बायकोनी नोकरी करायची नाही, मी सक्षम, मी अख्ख्या कुटुंबाचा पालन करता आणि 2 मुलं बायको असे 4 जण म्हणून 1,50,000 पगारावरती ज्याला जगतात. वेअर ॲज एखादं जे लोअर इन्कम कुटुंब आहे त्याच्यामधली जो मुख्य पुरुष आहे तो कुठेतरी ड्रायव्हर म्हणून ओला उबरवर काम करतो, तो 30-35 हजार कमवतो. मुलगा आहे तो स्विगी झोमॅटोचे डिलिव्हरी करतोय, अजून काहीतरी शिक्षण पण घेतोय, सकाळी जाऊन पेपर टाकतोय, असे 25-30 हजार रुपये तो देखील कुटुंबात आणतो. जी कुटुंबातली मुलगी आहे ती मेहंद्या काढते, ब्युटिशियनचे कोर्सेस करते, ती सुद्धा कुटुंबाला 25-30 हजार रुपये आणून देते. तसंच कुटुंबातली जी स्त्री आहे ती सुद्धा धुणी मांडण्याची कामं, घरकाम करून देखील आज 15-20 हजार 25 हजार रुपये मिळवायला लागलेली आहे. सो ह्या सगळ्याचं 4 जणांचं एकत्रित उत्पन्न बघितलं तर त्या मिडल क्लास 1.5 लाख रुपयाच्या जवळचं आता व्हायला लागलेलं आहे. आणि त्यांना देखील स्वप्न पडत आहे आता की आमची देखील गाडी असावी, आमच्या घरी देखील एसी असावा. आणि अशा प्रकारे ट्रान्सफॉर्मेशन जे आपल्या इकॉनॉमीत होत आहे, मला वाटतं हा जो वर्ग आहे ना हा आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा वर्ग आहे. मी पण नोकरी देताना पहिला विचार काय करतो माहितीये का, मिडल क्लास घरामधली मुलं टाळूया, कारण का त्यांच्याकडे ना एक मिडल इन्कम ट्रॅप मध्ये अडकण्याची शक्यता असते. 1-2 कोटीचं घर वडिलांनी घेऊन ठेवलंय, अजून बेसिक गोष्टी आहेत. ही जी लोअर इन्कम कॅटेगरी मधली मुलं आलेली असतात ना, उनके पास गमाने के लिए कुछ होता ही नाही आहे. सो त्यामुळे ते जे सांगू ते काम करतात, तुमचा रॅपो खूप चांगला तयार होतो. आणि ही मुलं ज्या प्रमाणात काय रॉकेट बनतायत ते मला वाटतं की विकसित भारताचं जर भविष्य कोण असेल तर आज लोअर इन्कम कॅटेगरी मधला माणूस. दॅट्स इट फ्रॉम माय एंड. थँक्स अ लॉट. सगळेजण वेळा